ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणी राहू नये असं त्या नवनीत राणाचं म्हणणं असावं हे सत्य आहे. मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की सगळं उन्हाळ्याच्या दिवस असताना अनेक लोकांना मतदान करण्याची इच्छा असते पण उन्हामुळे बाहेर निघत नाही, तर लवकरात लवकर मतदान सर्वांनी करावं असं आव्हान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा केलेलं आहे. की मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये, मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नये नाही. मोदी आहे म्हणून हे सर्व शक्य आहे. मोदी आहे आणि मोदींच्याच नावावर आज देशामध्ये ही निवडणूक लढवली जाते. म्हणून मोदी साहेब पंतप्रधान बनावे ही सर्व भारतीयांची इच्छा असल्यामुळे या आघाडी वर्सेस मोदी हीच निवडणुकीची खऱ्या अर्थानं लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये मोदी साहेबांचा विजय होणे यासाठी हे जे काही उमेदवार असेल तर हे उमेदवार नाही तर मोदी उभे आहेत हे समजूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत. म्हणून आम्ही मोदी साहेबांच्याच बरोबर आहोत याबद्दल कोणतीही शंका नाही. नवनीत राणांचं चुकलं काय वक्तव्य ते त्याचं मत असावं, तिचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आहोत आणि मोदी साहेबांसाठी आम्हाला ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे. वैभव नाईक ते म्हणतात की नारायण राणे यांना उमेदवारी न मिळण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात आहे. नागपूरच्या अदृश्य शक्तींमुळे नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज भरताना विचार करावा. वैभव नाईकने उबाटा गटामध्ये काय चाललंय याची चाचपणी करावी. कोकणामध्ये कोणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय उद्या निश्चित होईल आणि जोही महायुतीचा उमेदवार असेल तो तिथे प्रचंड मताने निवडून येईल. रोहित पवार म्हणतात की दिल्लीवरून आदेश आल्यावर दादा काही पण करतील. दादा शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत असताना दादा आदेश द्यायचे, आता त्यांना दिल्लीचे आदेश ऐकावे लागत आहेत. जर दिल्लीचा आदेश आला तर दादांना मनात नसतानाही काकूंचा अर्ज मागे घेऊन स्वतःचा अर्ज दाखल करावा लागेल. रोहित पवारांनी मला वाटतं असे बालिश वक्तव्य करू नयेत. मॅच्युअर्ड राजकारणी ज्याला म्हणतात त्याच पद्धतीने वागावं. नसता सुप्रिया सुळेचा आदर्श घ्यावा. ज्या सुप्रिया सुळेने लोकसभेमध्ये भाषण करताना जेवढे भाषणं केली असेल त्या सर्व भाषणामध्ये मोदींची प्रशंसा केलेली आहे. अभ्यासू असल्यामुळं त्या भाषणाची थोडंसं क्लिप काढावी आणि सुप्रिया ताईंनी मोदीचा किती आदराने आणि किती कामाचा उल्लेख कसा केलेला आहे याची माहिती घ्यावी. म्हणून उद्या प्रचारामध्ये फिरताना तुम्हाला पक्ष सोडून मोदीचा प्रचार करावा लागू नये एवढं फक्त काळजी घ्या. मोदींनी काल मुलाखत दिली तर तुमचे मित्र संजय राऊत म्हणतात की मोदींनी मुलाखत दिली तर मी पण घेईन. गेल्या 10 वर्ष त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देत नाहीत. आमची मानसिकता काय आहे ते लोक सांगतील. तुम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर बोला, तुम्ही मुलाखत घेईन असं म्हणतात. संजय राऊत आता पत्रकार कुठं राहिला? तो लायझनिंग ऑफिसर आहे. पक्ष फोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी उबाटा फोडली, त्यांनी शरद पवारची राष्ट्रवादी फोडली. घर फोडायचं काम जर असेल तर निश्चित संजय राऊत हा आघाडीवर असतो आणि त्यामध्ये तो परफेक्ट आहे. असं जर कोणतं जर टेंडर निघालं तर निश्चित संजय राऊतचा विचार केला जाईल. मोदीची मुलाखत घेण्याची लायकी संजय राऊतची नाही. ओमराजे म्हणतात की दुसऱ्यांदा उमेदवारी हे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या सोबत निष्ठेने राहिलो याचे फळ मिळाले आहे. गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारीही मिळाली नाही असं ओमराजे म्हणतात. ओमराजेला पहिले खासदारकीची निवडणूक लढवताना या संजय शिरसाटांनी त्या टायमाला मदत केलेली. पहिलं तिकीट मिळवताना मी फोन केला होता त्यांना, मी बोलवलं होतं आणि मी रिकमेंड केलं होतं ओमराजेला तिकीट द्या. हेच ओमराजेला विचारून घ्या. ओमराजे कार्यकर्ता चांगला आहे याबद्दल दुमत नाही, परंतु त्यांनी इतरांवर बोलू नये. नसता मला आणखी काही गोष्टी ज्या आहेत ते सांगावं लागतील. उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे पण रत्नागिरीची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल कुठेही शंका नव्हती किंवा शंका असण्याचं काही कारण नाही. त्यांना भाजपने पहिले त्यांची उमेदवारी संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणी केली होती आणि त्या पद्धतीने ते कामही करत होते. सिंधुदुर्ग रत्नागिरीची उमेदवारीच्या बाबतीमध्ये अमित शहा साहेब आता उद्या निर्णय घेतील आणि मला वाटतं योग्य तो निर्णय उद्या होईल. परंतु एक लक्षात घ्या की त्या ठिकाणी नारायण राणे साहेब असोत की तो किरण सामंत असो की उदय सामंत असो,
यांनी सर्वांनी एकच मान्य केलेलं आहे की जो काही युतीचा जो काही निर्णय होईल ते आम्हा दोघांनाही मान्य आहे. म्हणून भांडण असं तिथं नाही. उमेदवाराची घोषणा होईपर्यंत त्यांना फक्त वाट पाहावी लागते एवढंच. पण सिंधुदुर्ग रत्नागिरी जागा तुमची, अमित शहा निर्णय कसा घेतील? तुम्ही घेणार ना तो निर्णय? पक्षाचा नेता, भाजपचा नेता म्हणून अमित शहा आहेत. एकनाथ शिंदेने आपली जी काही भूमिका आहे ते त्यांना सांगितलेली आहेत आणि दोघांचा कोऑर्डिनेटर किंवा त्यांचे नेते म्हणून अमित शहा हे निर्णय घेतील. बरं, एक तुम्ही आता बोलताना म्हणाले रोहित पवार यांनी पक्ष सोडून मोदीचा प्रचार करण्याची वेळ येऊ नये याची काळजी घ्यावी. ही कसल्या पद्धतीची सूचना, धमकी, काय आहे हा प्रकार? कारण की हे भाजप बरोबर जाण्यामध्ये जे काही इच्छुक होते त्यामध्ये रोहित पवार हे आघाडीवर होते आणि सर्वांना माहिती आहे, काही लपलेलं नाही. आज ज्या आविर्भावात हे बोलतायत हेच लोक चला भाजप बरोबर म्हणणाऱ्यापैकी एक होते. परंतु आता आपली तिथं आपल्याला जायला मिळालं नाही किंवा आपली डाळ शिजली नाही म्हणून आता हे अपोजमध्ये काही बोलायचं आणि आपल्या नेतृत्वाचा कुठेतरी उदय होतोय त्याला पुष्टी लोकांकडून घ्यायची यासाठी केलेले वक्तव्य असतात. मी जे सांगितलं की सुप्रिया सुळेंची सर्व मोदी साहेबांची प्रशंसा केल्याशिवाय लोकसभेत त्यांनी भाषणच केलेलं नाही. मग त्या टायमाला तुम्हाला ते चांगले वाटत होते, आज तुम्हाला ते विरोधक वाटतात, तुम्हाला ते आज हुकुमशहा वाटतात, आज तुम्हाला ते उद्या जर आले तर घटना बदलतील अशा ज्या काही वल्गना करतायत या किती चुकीच्या आहेत. एकीकडे एक बोलायचं, दुसरीकडे दुसरं बोलायचं, दोन्ही बाजूने वाजवायचा जो काही प्रयत्न करतायत हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे. नगरमध्ये सुजय विखे आणि लंके यांच्यामध्ये लढाई सुरू आहे. तर सुजय विखे यांच्यावरती नाराजी असल्याचं दाखवत ओबीसी भाजपचे प्रदेश सदस्य सुनील वासने यांनी राजीनामा दिलेला आहे मुंबईला. निवडणुकीमध्ये असे प्रकार घडतात, परंतु सुजयनी गेल्या 5 वर्षात त्या ठिकाणी केलेली जी कामं आहेत निश्चितच त्याचा सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे जो लेखाजोखा आहे त्यानुसार त्यांना मतदान करतील आणि ते प्रचंड मताने विजयी सुद्धा होतील. संजय राऊत नरेंद्र मोदी खोटे बोलतायत. मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही, नरेंद्र मोदी. अहो, संजय राऊत कोण येते? संजय राऊत खोटे बोलतात हे संजय राऊतला बोलायचा अधिकार, ते नैतिकता तरी आहे का त्याची? रोज सकाळी खोटे बोलण्यामध्ये जर आघाडी कोणी असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्ही याच्यावर स्पर्धा घ्या. 1 नंबर खोटा बोलणारा हा संजय राऊत आहे. याच्या कोणत्या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवायचा? कोणती गोष्ट त्यांनी खरी बोलली हे तरी चाचपणी तरी कराल का नाही? संजय राऊतनी हे खोटं बोलू त्या उभाटा गटाची वाट लावलेली आहे. आता परवा जे पुतीनच्या बद्दलचं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर शरद पवारने केलेलं जर स्टेटमेंट पाहिलं तर स्क्रिप्ट त्यांनी शरद पवारची घेऊन वाचली होती असंच म्हणावं लागेल. म्हणून नैतिकता नसलेल्या माणसाबद्दल बोलणं हे मला वाटतं तर योग्य नाही. ते म्हणतात की भ्रष्टाचारा संदर्भात त्यांनी केलेल्या घोषणा भंपक आणि खोट्या आहेत. भंपक का खोट्या हे जनता ठरवेल. तुम्हाला तो अधिकार ना कोणी दिलेला आहे ना तुमच्या ओपिनियनची आम्हाला कोणतीही गरज आहे. जनता ही मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि जनताच्या निवडणुकीमध्ये या सर्व बाबीचा विचार करून मोदी साहेबांच्या आणि माहितीला प्रचंड मताने निवडून देतील एवढं मात्र निश्चित आहे. मोदींसारखं दुसऱ्या जर देशामध्ये घडलं असतं तर त्या पंतप्रधानाला खटला चालवून तुरुंगात घातला असता असं म्हणतात. राऊतांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवण्यासारखा नाही. तो काही बोलत असो, उन्हाळा आहे, थोडा वेडा झालेला आहे. तो चंदा लो धंदा तो टोमणे मारणे हे त्या पार्टीचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे. टोमणे मारा, राजकारण करा आणि या टोमण्याला जनता आता कंटाळलेली आहे. महाराष्ट्रात 1000 एसटी वर शिवसेना प्रचार करणार आहे स्टिकर लावून. मग त्यात काय गैर काय? निवडणुकीमध्ये प्रचार कसा करायचा हे आचारसंहितेने दिलेले काही बंधन आहेत ते पाळून प्रत्येक उमेदवार आपल्या पद्धतीने प्रचार करू शकतो. आम्ही सुद्धा इलेक्शन कमिशनरची सगळे परमिशन घेऊनच असा प्रचार करणार आहोत, म्हणून त्यात काही गैर नाही. यावरती विरोधी पक्षनेते अंबादास अदानी असं म्हणतात की सर्वांना नियम सारखा असलं पाहिजे, त्यांना जे रेट लावलं जातं तेच इतरांना देखील असलं पाहिजे. अरे मागा ना, परमिशन तर मागा ना. काय असे मूर्खासारखं स्टेटमेंट करता? आचारसंहितेमध्ये कोणताही परमिशन घेताना लागलेला रेट हा एकाला वेगळा दुसऱ्याला वेगळा कसा असू शकतो? म्हणून परमिशन पहिलं मागायला तर जा आणि परमिशन घ्या. आम्ही 1000 बसवर करतो, तुम्ही 2000 बसवर करा. परमिशन इलेक्शन कमिशनर देतं ना. आपण कुणी काही करतंय त्याला नावं ठेवण्यामध्येच वेळ का वाया घालवता? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.